बघायचं ना. सुप्रभातम. नमो नमः सर्वेभ्यः. समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ्य इत्याभिधीयते. समदोषाः म्हणजे वात, पित्त आणि कफ हे शारीर दोष आहेत आणि सत्व, रजतम हे मानस दोष आहेत. समदोषाः समाग्निश्च शरीरामध्ये अग्नी ह्या 13 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. पंचभूताग्नी, सप्तधात्वाग्नी आणि एक प्रमुख आहे ती जाठराग्नी. समदोषाः समाग्निश्च समधातू सप्तधातू शरीरामध्ये सांगितलेले आहेत, म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. समदोषाः समाग्निश्च समधातू मलक्रियाः शरीरामध्ये 3 प्रकारचे मल सांगितले आहेत, म्हणजे स्वेद, मल, मूत्र. समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः. प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन. प्रसन्न आत्मा म्हणजे काय तर इच्छा, द्वेषम, सुखम, दुःखम, प्रयत्न, चेतना, धृती, बुद्धी, स्मृती, अहंकारो, लिंगानी परमात्मनः अशी ही आत्म्याची काही विशेष ठराविक गुण सांगितलेली आहे. आणि प्रसन्न आत्मा इंद्रिय. इंद्रिय म्हणजे काय, इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि इंद्रियांचे अर्थ आणि पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, इंद्रियांचे अर्थ असा हा जो काही पूर्ण सिक्वेन्स आहे, या पूर्ण सिक्वेन्सवर शरीराचं ह्या स्वास्थ्य अवलंबून आहे. प्रसन्न आत्मेंद्रिय म्हणा स्वस्थ इत्याभिधीयते. तर यामध्ये सगळ्यात प्रमुख जर असेल तर ते मानस स्वास्थ्य. कारण शरीर कितीही आरोग्यपूर्ण असेल आणि मन जर थकलेलं असेल तर ते शरीराला यत्किंचित विचार करण्याने संपवायचा. पण तेच जर शरीर कितीही मन जर कितीही आरोग्यपूर्ण असेल आणि शरीर पूर्णतः जरी थकलेलं असेल की नाही, तरी सकस चैतन्यपूर्ण जगण्याची मनीषा त्या शरीरामध्ये, त्या इंद्रियामध्ये किंवा त्या मनामध्ये असते. म्हणून स्वास्थ्य हे शरीराचं, मनाचं अत्यावश्यक आहे. धन्यवाद.